प्रसाद एन करुणेश बेस्ट ऑफ लक बोथ टीम. चला आता मॅचला सुरुवात करायची आहे कारण 5 वाजून 35 मिनिटं होत आहेत. कुलदीप मार्कवर सज्ज होतोय. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. पहिला चेंडू चांगला क्षेत्ररक्षण जितेश यांच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे परंतु एक धाव रोखू शकत नाहीये. सिंगल नसरी गणेशा केला आहे ब्लू सायक्लॉन या संघाचा. धावसंख्या जाऊन पोहोचतोय. ब्लू सायक्लोन ओपनिंग इट्स अकाउंट बाय 1 रन. एक धाव ही फलका लागली जात आहे. एक चेंडू एक धाव ही फलका लागली जात आहे. कुलदीप बॉटलिंग. क्या बात है. सुपर गोलंदाजी पाहायला मिळतंय. गुड बॉलिंग फ्रॉम कुलदीप. डॉट चेंडू पाहायला मिळतोय. चेंडू फेकून झाले 2 धावसंख्या 1 धाव. कुलदीप सुपर गोलंदाजी पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र हा वाईचा पकडण्याचा प्रयत्न कोणी क्षेत्ररक्षक नाहीये. लॉंग ऑफ रिजन क्लिअर करेल का परंतु चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. 2 धावा ते परिपूर्ण केल्या जात आहेत. 2 धावांशी धावफलक पडत आहे. 4 धावा या फलकावर. 4 धावा धावफलकाला लागत आहेत. षटक क्रमांक पहिल्या मार्गस्थ आहे कुलदीप गोलंदाज. गोलंदाज मार्कवर पाहायला मिळतोय. एका बाजूने प्रसाद. गुड फिल्डिंग बाय जितेश फ्रॉम वॉरियर. क्या बात है. यावेळेस मात्र कमबॅक केलंय कुलदीप या गोलंदाजानं. चेंडू फेकून झाल्यात आतापर्यंत 4 आणि धावसंख्येचा विचार केला तर 3 धावा या फलकावर. फाईन बॉलिंग फ्रॉम कुलदीप. करुणेश एका बाजूने दुसऱ्या बाजूने प्रसाद. कुलदीप मार्कवर सज्ज होतोय. चेंडू फेकून झाले 4 धावसंख्या 3 धावा या फलकावर. बॅटचा फेस ओपन केलाय. थर्ड मॅन रिझन मध्ये चेंडू निघून जातो. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न होतोय. 2 धाबा इथे सहज पूर्ण केल्या जातात. तिसऱ्या धाब्याचा प्रयत्न होईल का परंतु नकार येतोय. 1 शॉट रन. बघा पंचांचं अचूक लक्ष धीरज पाटील दर्शवतायत. एकच धाव असेल धावसंख्या जाऊन पोहोचतोय ती 4 धावा या फलकावर. 4 रन स्कोर कार्ड. 4 धावा या फलकावर जरूर पाहायला मिळत आहेत. पंच चांगली कामगिरी करतायत. एका बाजूने आमचे धनु जी पंचांच्या भूमिकेत पाहायला मिळतात लेग पंच. दुसऱ्या बाजूने धीरज पाटील. सिंगल येत आहे. धावसंख्या 4 धावा या फलकावर. पुन्हा एकदा हा बाई सफर करण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक पुढे येतोय. कुठल्याही प्रकारची चुकी करत नाहीये. करुणेश बॅक टू द डगआउट. सेलिब्रेशन नंतर करा पण चला टीम मीटिंग जास्त करायची नाही लक्षात ठेवा. तर अजून एक चेंडू आहे. एकंदरीत तर षटक क्रमांक 1 समाप्त होते आणि धावसंख्या 4 धावा 1 गडी बाद होतोय. ब्लू सायक्लॉन हा संघ आपण पाहू शकतायत. मैदानाच्या आतमध्ये सायक्लॉन आणावा लागेल. ओमकार येतो गोलंदाज मार्कवर. चौकार षटकांची आतिषबाजी करावी लागेल. संध्याकाळचं सत्र आहे. एकंदरीत 25 ते 30 धावा फायटिंग स्कोर असेल. ओमकार गोलंदाज मार्कवर सज्ज होतोय. न्यू बॅटर अक्षय मनाच्या आतमध्ये दाखल झालाय. धावसंख्या 1 षटकाची समाप्ती झालंय. 4 धावा 1 गडी बाद. ओमकार गोलंदाज मार्कवर सज्ज होतोय. या बॅट्स मात्र बॅटची एज लागली जाते. बल्ले का अंदरुनी किरा. विकेट कीपर का सहारा. दुसरा गडी बाद होतोय. गडी बाद झाल्यात.
वॉरियर्स संघ मात्र दमखम दाखवतोय. चांगली कामगिरी पाहायला मिळते त्यांच्या माध्यमातून. वैभव आता पार्टनरशिप होणे गरजेचं आहे. सिंगल डबलला प्राधान्य द्यावं लागेल. शांत माइंडने तुम्हाला इथे फलंदाजी करावी लागेल. धावसंख्या 4 धावा या फलकावर. 2 विकेटचं पतन झालंय. मॅथ्यूजी आमच्या सोबत जोडले जात आहेत. वैभव ऑन द बॅटिंग साइड फॉर वॉरियर्स. वैभव न्यू बॅटर मध्ये त्यांच्या आतमध्ये दाखल झालाय. ओमकार जबरदस्त कामगिरी केलंय. चला स्पीडअप करा. सामना स्पीडअप करायचा आहे. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. पहिल्या चेंडूवर विकेट्स प्राप्त केलाय. सुपर झेल टिपला गेलाय. त्या जबाबदारी असेल प्रसाद. एका बाजूने फलंदाज आहे तो वैभव आणि अक्षय अशी जोडी. दोन्ही सलामीला माघारी परतवलं गेलंय. चला स्पीडअप करायचा आहे. ओमकार पुन्हा एकदा सज्ज होतोय. 4 धावा धावफलका लागल्या जात आहेत. शापवेस मात्र पंच आमच्या दिशेने वळत आहेत. वाईट चेंडूचा इशारा तो ऑफस्टिकला सोडून जाणार चेंडू. पंचाने तो मात्र अमांतर घोषित केलाय. धावसंख्या जाऊन पोहोचतोय 5 रन स्कोर कार्ड. 5 धावा या फलकावर पाहायला मिळतात. ज्यावेळेस माझा क्षेत्ररक्षक होते परंतु त्याला चेंडू बीट करून निघून जाते. चांगला बॅकअप पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षण होते. 2 धावा इथे परिपूर्ण केल्या जात आहेत. 2 धावांशी फळक पुढे जातोय. 7 रन स्कोर कार्ड. 7 धावा या फलकावर. 7 धावा धाव फलकावर. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. चेंडूचा विचार केला तर 2 चेंडूची समाप्ती झालंय. म्हणजे अजूनही 10 चेंडूचा खेळ शेष आहे. 10 चेंडू मागे 20 धावा येणं गरजेचं असेल. पुन्हा एकदा ही लाईन लेंथ विसरावी लागेल. थोडासा आतमध्ये चेंडू तुम्हाला घ्यावा लागेल. अचूक लाईन लेंथने तुम्हाला गोलंदाजी करणं गरजेचं आहे. ओमकार एक चांगला खेळाडू आहे. चांगला गोलंदाज आहे. परंतु लाईन खराब पाहायला मिळते. धावसंख्या 8 धावा या फलकावर. 8 रन स्कोर कार्ड. यावेळेस मात्र पुन्हा एकदा खराब लाईन अँड लेंथने गोलंदाजी होते. 1+1 पंच आम्हाला दर्शवतील हा अवांतर चेंडू आणि बायच्या स्वरूपात 1 धाव. धावसंख्या 10 धावा. पहिलं षटक पाहिलं तर फक्त 4 धावा खर्च केल्या होत्या. तदनंतर षटक क्रमांक 2 पहिल्या चेंडूवर विकेट्स प्राप्त केला. परंतु 2 अवांतर चेंडू हाताळले गेल्यात आणि त्या 2 चेंडूवर 3 धावा खर्च केल्या गेल्यात. धावसंख्या 10 रन स्कोर कार्ड. 10 धावा या फलका लागल्या आहेत. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. सेमीफायनलचा हा दुसरा सामना. युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक आमच्या सोबत जोडले आहेत त्यांचंही सहर्ष स्वागत असेल. घर बसल्या या मॅचचा आनंद घेतात डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून. धावसंख्या 10 रन स्कोर कार्ड. 10 धावा या फलकावर. अक्षय आणि वैभवला आज संधी असेल. संघ अडचणीत आहे. संकटातून बाहेर काढण्याची संधी असेल. शाब्बेस मात्र फ्लिकचा फटका करण्याचा प्रयत्न जरूर केला होता. चेंडू फळीचा संपर्क झाला नाही. पंचाकडे लाऊट अपील जरूर केला होता. डॉट चेंडूने समाप्ती होतोय. धावसंख्या स्थिरावलंय. 10 रन स्कोर कार्ड. 10 runs coming on the scorecard. यावेळेस मात्र बंडकारा छाडणे करण्याचा प्रयत्न केला. 1 धाव इथे परिपूर्ण केला. तर दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न केला जाईल का परंतु नकार येतोय. 2 धावा इथे सहज झाल्या असता परंतु पहिली धाव एक थोडीशी आरामात घेण्याचा प्रयत्न केलाय आणि एक सिंगलच येते. धावसंख्या जाऊन पोहोचतोय 11 धावा या फलकावर. 11 रन स्कोर कार्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. चेंडूचा विचार आपण केला तर 4 चेंडूची समाप्ती झाली म्हणजे अजूनही 2 चेंडूचा खेळ शेष आहे. धावसंख्या 11. धावसंख्येला आकार देण्याचं काम सध्या करतात. सिंगल डबलला जोडण्याचं काम केलं जात आहे. 18 ते 20 धावापर्यंत मजल मारेल त्याचा प्रयत्न केला जाईल. धावसंख्या 11 रन स्कोर कार्ड. पुन्हा एकदा क्या बात आहे. ही लाईन ते लेंथ तुम्हाला विसरून चालणार नाहीये. सुपर्ब कमबॅक करावं लागेल. शेवटचा चेंडू आहे. षटक क्रमांक 2 मार्गस्थ. 11 धावा या फलकावर. ब्लू सायक्लॉन हा फलंदाजी करतोय. त्याला 2 हात करतोय वॉरियर्स हा संघ. क्षेत्ररक्षक आहे ते थोडासा खराब क्षेत्ररक्षक बाळगण्यात चांगला बॅकअप पाहायला मिळतोय. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न होतोय. 2 धावा इथे पूर्ण केल्या जातात. षटक क्रमांक 2 समाप्त होतोय आणि धावसंख्येचा विचार केला तर 13 धावा 2 गडी बाद.
सर्वांचं सहर्ष स्वागत असेल या क्रीडानगरीमध्ये. नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ नारंगीचं हे सुसज्ज असं मैदान फ्रेंडशिप लीग 2024 शानदार दर्जेदार आयोजन पाहायला मिळतंय. अंतिम टप्प्याकडे आपण प्रवास करतोय आणि सकाळपासून चांगला खेळ या सर्व संघाच्या माध्यमातून पाहायला मिळाला. कुठल्याही प्रकारचा वादविवाद झाला नाहीये. या स्पर्धेचं वैशिष्ट्य आपण पाहू शकलात. अंतिम षटक आहे. धावसंख्या जाऊन पोहोचतोय 2 षटकाची समाप्ती. 13 धावा या फलकावर विक्रांत येतोय गोलंदाजी मार्कवर. अंतिम षटक विक्रांत या चेंडूवर 8 ते 10 धावा येणं गरजेचं आहे. यावेळेस मात्र एक धाव इथे परिपूर्ण केली जाते. लेग बायच्या स्वरूपात पंच दर्शवत आहेत आकाश मंगेला. धावसंख्या जाऊन पोहोचतोय तब्बल 14 धावा या फलकावर. 14 रन स्कोर कार्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स. षटक क्रमांक अंतिम मार्गस्थ आहे. Fourteen runs for the loss of 2 wickets for Blue Cyclones. अपने पास टाइम नहीं है, थोड़ा सा फास्ट चलेगा चलेगा. 14 धावा या फलकावर. 2 विकेट के नुकसान पर पारी का आखिरी ओवर चलता हुआ. अभी भी 5 गेंदें शेष है. 5 गेंदों पर 8 से 10 रन आने चाहिए. Vikrant bowling for Blue Cyclones. यावेळेस मात्र वाईट चेंडूचा इशारा येतोय. पंच दोन्ही आज समांतर करतायत. धावसंख्या जाऊन पोहोचतोय 15 रन्स 15 धावा या फलकावर. धावसंख्या 15 धावा या फलका लगातात. विक्रांत लाईन लेंथने गोलंदाजी करावी लागेल. संध्याकाळचं सत्र आहे. एकंदरीत 20च्या आतमध्ये तुम्हाला रोखावं लागेल. यावेळेस मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू होता. ब्रह्मास्त्राचा वापर केलाय. सुपर कामगिरी करतोय. शेवटचे 4 चेंडू एकंदरीत आपण पाहू शकणार आहात. 4 चेंडू मागे तुम्हाला 20च्या आतमध्ये रोखावं लागेल. Vikrant doing a good bowling for Warriors. Last 4 balls for the remaining. शेवटचे 4 चेंडू आहेत. 15 रन स्कोर कार्ड. 15 धावा या फलकावर. यावेळेस मात्र पंच आमच्या दिशेने वळतायत. वाईट चेंडूचा इशारा येतोय. धावसंख्या 16 धावा या फलकावर. धावा कशा येऊ देत, धावा येणं गरजेचं आहे ब्लू सायक्लॉन या संघासाठी. अवांताच्या स्वरूपात आल्या तरी चालतील, परंतु धावा येणं सध्याच्या स्थितीला गरज आहे. 16 धावा या फलकावर. अजूनही 4 चेंडूचा खेळ शेष आहे. पुलल यांचा चेंडू होता. क्रॉस द बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक डीपचा पुढे ते दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न नक्कीच केला जाईल. फेकी करतायत. तत्पूर्वी 2 धाबा ते सहज कंप्लीट केल्या जातात. धावसंख्या जाऊन पोहोचतोय 18 रन्स 18 धावा या फलकावर. वैभवचं कौतुक करावं लागेल. दोन्ही फलंदाज आपण पाहिले तर सिंगल डबलला प्राधान्य देत आहेत. धावसंख्येला आकार देण्याचं काम केलंय, कारण दोन्ही सलामी बाद झाले होते. संघ अडचणीत होता. त्यानंतर हे चांगली कामगिरी केली जाते. धावसंख्या 18 धावा या फलकावर. शेवटचे 3 चेंडू आहेत. 3 बॉल्स रिमेनिंग. शेवटचे 3 चेंडू. धावसंख्या 18 धावा या फलकावर. चला थोडंसं स्पीडअप करा, कारण घड्याळात आपण पाहिले तर 5:49 होत आहेत. क्या बात आहे. सुपर कामगिरी पाहायला मिळतंय. डॉट चेंडू येतोय. आता शेवटचे 2 चेंडू आणि 18 धावा या फलकावर. आखरी 2 गेंदे शेष. रन संख्या 18. 2 विकेट के नुकसान पर फिर से एक बार गेंदबाज विक्रांत सफल होकर खेलने का प्रयास जरूर किया था. 1 रन लेने में कामयाब दोनों बल्लेबाज. लेग बाय के संकेत अंपायर से आते हुए तो ये पारी के आखिरी गेंद. रन संख्या 19. 1 ball remaining of the last over. आखिरी गेंद शेष है. 19 रन. इस गेंद पर छक्का आता है तो 25 तक डॉट जाता है तो 20 रनों का टारगेट. आखिरी गेंद विक्रांत फिर से एक बार दुलवारी छोर से. पारी का ये आखिरी गेंद. अच्छे स्कोर की जरूरत है.
यावेळेस मात्र जबरदस्त कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक आहे, चांगलं क्षेत्ररक्षण करतायत. तत्पूर्वी दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न होतोय. 2 धाब्या ते कंप्लीट केल्या जात आहेत. धावसंख्या 3 षटकाची समाप्ती. 21 धावा आणि 22 धावांचं लक्ष असेल ते विजयासाठी. 22 रन runs. शॉट आहे बघा, काय बात आहे. पंचांचं अचूक लक्ष पाहायला मिळतंय. 1 रन शॉट म्हणजे 21 धावांचं लक्ष आहे विजयासाठी. 22 runs required for Warriors to win the game. 21 धावांचं लक्ष वॉरियर्स साठी आहे. ब्लू साइक्लोन 21 रन बनाए हुए हैं. 22 रन का लक्ष्य है वॉरियर्स के लिए. 21 रन 21 रन 21 रन. ओके. जल्दी से जल्दी आप मैदान में उतरे. ब्लू साइक्लोन टाइम नहीं है यहाँ पे. समय अपने गंतव्य मार्ग पे चालू है. ब्लू साइक्लोन जल्द से जल्द फील्ड सजाने की कोशिश करें. इक्कीस रन का लक्ष्य. 18 गेंद 21 रन वॉरियर्स के लिए. चलो वॉरियर्स. मैदान में संतोष कड़ू विक्रांत परब उतर हैं. स्ट्राइक पे संतोष कड़ू, नॉन स्ट्राइक विक्रांत परब. बॉलिंग मार्क पे प्रसाद बॉलिंग करेंगे संतोष कड़ू को. बॉलिंग मार्क पे प्रसाद. स्ट्राइक संतोष कड़ू. पहला गेंद संतोष कड़ू के लिए. बॉल का संपर्क बैट में नहीं हुआ. हाँ, प्रसाद बॉलिंग मार्क पर संतोष कड़ू के लिए. जोरदार षटकार. 1 बाउंस 4 रन. बहुत अच्छी तरह से षटकार मारा हुआ है. दोन बॉल 4 रन. 2 चेंडू आणि 4 धावा. फलकार पाहायला मिळतात. प्रसाद पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळेस मध्ये हलक्यात निघण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक होते पण चेंडू पण पोहोचू शकले नाही. चेंडू सोड निघत होता. रेषा पार. चौकार येतोय. बेहतरीन चौका. धाव संख्या जाऊन पोहोचेल 8 धावा. कडूच्या. नितीन जी आमच्या सोबत पुन्हा एकदा जोडले जात आहेत. धन्यवाद 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 पाटिल सर. बेहतरीन क्रिकेट का नज़ारा यहाँ आपने देखने को मिल रहा है. टीम का है
टीम वॉरियर्स और ब्लू साइक्लोन। प्रसाद ब्लू साइक्लोन के गेंदबाज, प्रसाद दाहिने हाथ के गेंदबाज। स्ट्राइक एंड पे है कड़ू, संतोष कड़ू। बेहतरीन क्रिकेट संतोष के बैट से देखने को यहाँ पे मिल रहा है। अगली गेंद संतोष के लिए, संतोष ने ऑन साइड पे खेला, ऑफ साइड पे 1 रन अपने टीम के लिए स्कोर बढ़ता हुआ। स्कोर 9 रन। 14 चेंडू आणि 12 धाब्यांची आवश्यकता आहे। प्रसाद पुन्हा एकदा सज्ज होतो मार्कवर। यावेळेस माझा फुलेल्यांचा चेंडू होता, दिशा देण्याचं काम केलंय, क्षेत्ररक्षक तिथे आहे परंतु त्याच्या 4 रन। आवाक्याच्या पाय डीजे नाहीये, पण बाउन्स चौकार येतोय, धावसंख्या जाऊन पोहोचतोय 13 धावा या फलकावर। रन रोकने की कोशिश प्रसाद की, लेकिन कोई मौका नहीं है। बैट्समैन अपनी तरीके से बेहतरीन क्रिकेट का नजारा यहाँ पे। जबरदस्त कामगिरी, फक्त 8 धाब्यांची आवश्यकता आहे विजयासाठी। संतोष का बल्ला, संतोष बिना सुपर। रोके। अगली गेंद प्रसाद की संतोष के लिए, शॉर्ट गेंद थी ऑफ साइड की तरफ, कोई रन नहीं, कोई कामयाबी नहीं। आता 12 चेंडू आणि 8 धाब्यांची आवश्यकता आहे विजयासाठी। अजूनही मॅच संपला नाहीये। 12 चेंडू आणि 8 धावा, विकेट्स प्राप्त करावे लागतील, कमबॅक करावा लागेल। संध्याकाळचं सत्र आहे, 12 चेंडू मागे 8 धावा येणार नाहीयेत। 12 गेंदों में 8 रन की जरूरत। तीन नंबर के खिलाड़ी किरण, अप स्विंग करने वाले ये गेंदबाज। देखते हैं इनका सामना संतोष कड़ू कैसे करते हैं। किरण मॅजिकल गोलंदाजी करावे लागेल, कारण 12 चेंडू आणि 8 धाब्यांची आवश्यकता आहे। पहिलं षटक आपण पाहिलं तर 13 धाबा खर्च केल्यात प्रसादने। 12 गेंदे 8 रनों की जरूरत। किरण गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय। किरण के पहली गेंद सामना करेंगे संतोष। देखते का क्या कमाल करते हैं संतोष अपने टीम के लिए। दाहिने हाथ के गेंदबाज उठा के खेला, ये कैच हो सकता है और ये कैच, कोई मौका नहीं बचने का, कोई बाउंड्री नहीं है। नया गेंदबाज जितेश अपनी टीम का मोर्चा संभालने के लिए क्रीज पे। स्ट्राइक पे जितेश सामना करेंगे किरण का। आता मॅच मध्ये रंगत येत आहे, कारण 11 चेंडू आणि आता 8 धाब्यांची आवश्यकता। जितेश नो बॅटर मध्ये आतमध्ये दाखल झालाय। यावेळेस मात्र पुन्हा एकदा लगावचा क्षेत्ररक्षक नाही आहे, क्षेत्र खाली आहे, इथे रोखला जाईल का? चांगला प्रयत्न जरूर केलाय, 2 धाबा नक्कीच वाचवल्या असं म्हणायला हरकत नाहीये। वैभवचं कौतुक करावं लागेल, क्षेत्ररक्षणही चांगलं करतोय आणि फलंदाजीमध्ये संघासाठी धावून आला होता हाच वैभव। धाव संख्या जाऊन पोहोचतोय 15 धावा। अजूनही विचार केला तर 6 धाब्यांची आवश्यकता आहे। यावेळेस मात्र जबरदस्त वीरेंद्र सेवक कॉपी स्टाईलने उडवण्याचा प्रयत्न केलाय, परंतु सुपर झेल टिपला गेलाय। विकेट क्रमांक 2 लागतोय दुसरा धक्का। इसने अपना कैच पिछले कई मैचों में मैंने किरण का प्रदर्शन देखा है। संयमी गोलंदाज, गेंदबाज, बेहतरीन गेंद फेंकना ये उनका हुनर है और हर गेंद में विकेट कैसे आता लिया 9 जाए। चेंडू आणि 6 धाब्यांची आवश्यकता। 9 गेंदे 6 रनों की जरूरत। किरण सुपर कामगिरी केलंय। कुणाल ह्या वेळेस मात्र पीठ केला जातोय। क्या बात आहे, प्रेशर अँड प्रेशर जरूर पाहायला मिळतंय। 8 चेंडू आणि 6 धावा, सुपर कामगिरी केलंय किरण।
आपला एक्सपिरियन्स अनुभव पणाला लावताना पाहायला मिळत आहेत. 8 चेंडू 6 धावा. 8 चेंडूमध्ये 6 धावांची गरज. जिंकण्यासाठी दोन्ही संघ अटीतटीच्या प्रयत्नामध्ये दिसत आहेत. उचलून मारण्याचा प्रयत्न, मागच्या साईडला बॉल जातोय. 2 धावा, 1 धावाच मिळते. दुसऱ्या धाव्यासाठी प्रयत्न, पण लेग बायचा इशारा एम्पायरचा. संकेत पंच दर्शवत आहे. धावसंख्या 16 धावा फलकावर. अजूनही 5 धाब्यांची आवश्यकता आणि चेंडू आहे तुमच्याकडे 7. 6 चेंडू आणि 5 धावांची गरज. 7 चेंडू आणि 5 धावा. अंतिम चेंडू आहे. किरण या चेंडूवर एखादा विकेट प्राप्त करतोय तर प्रेशर बनवण्याचं काम करतील. एखादा डबल सिंगल येतंय तर थोडंसं प्रेशर रिलीफ करेल फलंदाजी करणारा संघ. प्रेक्षकांच्या मनामध्ये उत्सुकता वाढतीये. दोन्ही संघांच्या कॅप्टनच्या मनामध्ये पण उत्सुकता आहे. पॉईंटच्या वरून खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे. 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. फेकी करतायत. तत्पूर्वी 2 धावा असतील. आता 2 षटकाची समाप्ती झालंय आणि धावा संख्या पाहतोय 18 धावा. आता 6 चेंडू 3 धाब्यांची आवश्यकता. समीकरण बदललंय. 6 चेंडू आणि 1 धावा. सहर्ष स्वागत असेल. मार करते गोलंदाज शेवटचा षटक घेऊन येतोय तो करुणेश. 6 चेंडू 3 धावा. इथे डिफेन्स केल्या जातील का? कुठला संघ फायनल मध्ये प्रवेश करेल? ब्लू सायक्लॉन की वॉरियर्स? पहिला चेंडू ज्यावेळेस मात्र पूल करण्याचा प्रयत्न केला क्षेत्ररक्षक. इथे झेल टिपण्याचा प्रयत्न करायला हवा होता परंतु केला नाहीये आणि 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. कारण असे सिच्युएशन आता स्कोर मात्र लेवल होतोय. फक्त 1 धाब्यांची आता आवश्यकता. अटीतटीचा सामना आहे. झेल टिपणं गरजेचं होतं. प्रयत्न करायला हवा होता परंतु तो प्रयत्न केला नाहीये आणि 2 धावा सहज पूर्ण झाल्यात. आता 5 चेंडू आणि 1 धाब्यांची आवश्यकता. 5 गेंदे 1 रनों की जरूरत. 5 चेंडू आणि 1 धाव. बघूया काय होतंय या क्रिकेटमध्ये. कारण क्रिकेट म्हटलं की पुढचा चेंडू करुणेशचा कुणालसाठी. टॅप करण्याचा प्रयत्न केला होता. अजूनही मॅच संपला नाहीये. 4 चेंडू 1 धाब्यांची आवश्यकता. मॅजिकल गोलंदाजी करावी लागेल. 1 धाब्यांची आवश्यकता. चेंडू आहे तुमच्याकडे 4. स्कोर मात्र लेवल झालाय. करुणेचा पुढचा चेंडू कुणालसाठी. बघूया कुणाल काय कमाल करतोय. पुन्हा एकदा टॅप करायचा प्रयत्न. कोणती धाव नाहीये. थांबा मैं हो ना. कारण अजूनही 3 चेंडू आणि आता 1 धाब्यांची आवश्यकता. पण तू गोलंदाजी सांगताय मैं हो ना. 3 चेंडू आणि 1 धाव. समीकरण बदलायला सुरुवात झाली आहे. 3 चेंडू आणि 1 धाव. एका चेंडूवर 6 धावा येतात पण 6 चेंडू मागे 1 धाव काढणं फार कठीण असतंय. बरोबर नितीन. अशा गोष्टी घडत असतात आणि क्रिकेट म्हटलं की या गोष्टी पाहायला पण थोडा आनंद येतो. ओ बघा स्वतःवर विश्वास दर्शवला होता. मी आहे ना. आणि इथे मात्र विन ठरतोय तो वॉरियर्स संघ फायनल मध्ये प्रवेश केला. हार्दिक अभिनंदन. अभिनंदन.